बातमी कागलची आहे। कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती झाली, त्यावरून माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे। या युती संदर्भात सध्या आरोप प्रत्यारोप होताना दिसतात। कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती झाली आणि त्यावरून संजय मंडलिक यांनी मात्र टीकास्त्र डागले। राजकीय भूकंपच जर बऱ्याच झाला तर तो समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुश्रीफांच्या कार्यकर्त्यासाठी आहे। आमच्यासाठी काय तो भूकंप नाही। आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेतोय, पण यावेळी त्यांनी म्हणलेले अतिशय गडबड त्यांना झाली। मग गडबड कशाची होती? सत्तेची गडबड होती। त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले। मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं, पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो। समरजित घाटगेंशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता, पण स्थानिक पातळीवरचे समरजित घाटगेंचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी चर्चा करत होते आणि मग त्या काळामध्ये यांची चर्चा कधी झाली माहिती नाही, त्यामुळे मी काय तोंडघशी पडलेलो नाही। त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक तोंडघशी पडलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।